नमस्कार. आज काही शिकवण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी गावात राहणाऱ्या आपल्या आजीकडे गेले आहात का? बघा, सगळ्यांनीच हो म्हटलेलं आहे, कारण आज आपण गाव सोडून जेव्हा शहरात येतो त्यावेळेला आपले आजी आजोबा किंबहुना आपली आजी कोणासोबत तरी राहत असते. आणि मग सुट्ट्यांमध्ये आपण आपल्या आजीकडे जेव्हा जातो, म्हणजेच मामाकडे जातो किंवा काकाकडे जातो, आणि त्याच वेळेला आपल्याला आठवतं की लहानपणी आपल्या आजीने घातलेली अंघोळ, आपल्या आजीने सांगितलेल्या त्या सुंदरशा गोष्टी, आजीने गायलेलं गाणं, आजीने घातलेली वेणी, आजीने आपल्यासाठी केलेले पदार्थ, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजीने दिलेलं ते खूप सारं प्रेम. हे सगळं आपल्याला अचानक आठवू लागतं आणि आपण नकळतपणे पुन्हा एकदा आजीच्या आठवणीत जातो. आणि मग आपण विचार करतो की हे शाळेला सुट्टी केव्हा लागेल, ज्यावेळेला शाळेला सुट्टी लागेल ना त्यावेळेला मी आजीकडेच जाईल. अशाच एका आजीची गोष्ट घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. पण आजी ही कशी होती? कारण आपण बघतो की भारत हा अनेक छोट्या छोट्या गावांचा देश आहे. असं म्हणतात की आज 15 लाख छोटे छोटे गावं आहेत की जिथे शेती केली जाते, आणि हा अन्नदाता आहे आपला, जो गावात राहतो. मग ही आजी, त्या गावात राहणारी ही आजी कशी होती? ही शिकलेली होती का? हिला सगळेजण आजी का म्हणायचे? हिने सगळ्यांवर प्रेम का केलं? ही कोणाची आजी होती? ही आजी गोष्टी कशा सांगायची? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या धड्यामध्ये मिळणार आहे. पण बघा, सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे, तर या आजीला रंगवलेला आजीला ज्यांनी रंगवलं तो लेखक कोण आहे, त्या लेखकाचा आधी आपण छोटासा परिचय घेणार आहोत. लेखक राजन गवस 1959 या साली जन्मलेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजन गवस यांना कधीही ग्रामीण हा शब्द आवडला नाही. ते म्हणाले, मी ग्रामीण नाही, मी गावखेड्यातला जरूर आहे, पण गाव खेड्यातलं आहे असं जर म्हटलं तर मला आनंद होईल. कारण त्या गावातल्या लोकांना, जो अन्नदाता आहे, जो शेतकरी आहे, जो वेगवेगळे कामं करणारा मजूर आहे, त्याला कमी लेखण्यासाठी म्हणूनच ग्रामीण हा शब्द आलेला आहे. आणि त्यांनी एक खूप छान तुमच्यासाठी सुद्धा एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट म्हणजे काय, तर त्यांना एकदा कोणीतरी विचारलं की लोक गाव सोडून शहरात का येतात, तर त्यांनी सांगितलं की बघा, अक्षरज्ञान व्हावं किंवा शिकायला मिळावं म्हणून लोक जेव्हा गाव सोडून शहरात येतात त्यांना अक्षरज्ञान होतं, पण याचा अर्थ असा नाही की ते हुशार होतात किंवा बुद्धिमान राहतात. कारण गावात जरी कमी शिकलेले किंवा अक्षर ओळख ज्यांना नाही असेही लोक आहेत जे जगायला शिकवतात. बघा किती सुंदर त्यांनी सांगितलं. आणि असे हे राजन गवस प्रसिद्ध कथा कादंबरीकार, कवी, समीक्षक, संशोधक, त्यासोबतच त्यांनी भंडारभोग, धिंगाणा, कळप, तणकट इत्यादी कादंबऱ्या, हुंदका, काव्यसंग्रह आणि काचकवड्या हा ललित संग्रह स्वतः लिखाणाने त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे. आणि या प्रत्येकच याच्यात गावात राहणाऱ्या शेतकऱ्याबद्दल किंबहुना आपण ज्याला ओळखतही नाही अशा लोकांबद्दल, अशा लोकांच्या जीवनाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुलांनो, ह्या पाठात जी आजी रंगवलेली आहे ना, ती आहे सखू आजी. सखू आजी हा पाठ लेखक राजन गवस यांनी लिहिलेला आहे. या पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्यांविषयीचे, जीवनमूल्य म्हणजे काय, जीवन जगायचं कसं आणि जीवनात आपल्याला काय अंमलात आणलं पाहिजे, ते भाव, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता आणि माणसांवरचं प्रेम अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत मांडलेलं आहे. मग चला आपण सखू आजीला भेटायला जाऊ. पण भेटण्याच्या सोबतच किंवा भेटता तिच्याशी बोलता तिची ओळख करून घेता आपण वाचनही करणार आहोत. मुलांनो, इथे लेखक तुम्हाला सखू आजीची ओळख करून देताना म्हणतो, सखू आजी परवा वारली. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्त्वाची नसेल, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. मग सखू आजी मरण पावली, याला विशेष महत्त्व काय, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. बघा, त्यांनी काय म्हटलं की आमची जी सखू आजी आहे ही परवा म्हणजे डे बिफोर यस्टरडे,
एक कल होता है, एक उद्या असतो आणि एक काल असतो, बरोबर आहे. आणि काल जो झालेला दिवस आहे त्याच्या आधी ती वारली. मग लेखक म्हणतो की ती वारली, रोज इतके मृत्यू होतात, मग ही वारली, यात असं महत्त्वाचं असं काय आहे. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. तरीही सखुआजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. बघा, खोलवर जखम करणे म्हणजे त्याला अतिशय दुःख झालेलं होतं. आपण आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतं. म्हणजे ज्या वेळेला आपलं काही हरवतं, ते दुःख जेव्हा आपल्याला होतं, तसं काहीतरी लेखक म्हणतो हे की असंच काहीतरी मला वाटतंय. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं, अशी एक पोकळी वाढते. बघा किती सुंदर म्हटलेलं आहे की शुभ्र, शुभ्र म्हणजे पांढरं शुद्ध, आणि निरभ्र, निरभ्र म्हणजे काय, स्वच्छ, क्लाउडलेस. आपण आकाश पाहतो बघा, कसं असतं आकाश, एखाद वेळेला त्याच्यामध्ये पांढरे ढगही नसतात किंवा काळे ढगही नसतात, एकदम निरभ्र असं स्वच्छ आकाश आपल्याला दिसतं ना, तसं. कोण सखुआजी, माझी कोण लागत होती ती? कोणीच नाही. लेखक काय म्हणतो, ही सखुआजी कोण, ही माझी कोण होती? कोणीच नाही. या ना माझ्या जातीची ना पातीची, म्हणजे ती माझी कोणीच नव्हती, माझ्या जातीचीही नव्हती, पण तरीही ती माझ्या जवळची होती. रक्ताच्या माणसाइतकीच, रक्ताच्या माणसाइतकीच म्हणजे काय, आपले जे नातेवाईक असतात त्यांच्या इतकीच. सखुआजीचं वय वर्ष 90. बघा किती वर्षाची होती सखुआजी, 90 वर्षाची. 90 साल की थी वो. हातात काठी, वाकून कमान झालेलं शरीर. कमान म्हणजे काय बेटा, की ती वाकलेली होती. बघा इथे तुम्हाला एक सुंदरसा फोटो दिलेला आहे, चित्र दिलेलं आहे, ते तुम्ही बघा. कमान, चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, सुरकुत्याने ब्रिंकल्स. तुम्ही तुमची जर आजी पाहिली असेल तर आजीच्या चेहऱ्यावर वळ्या येतात, बरोबर आहे ना, तर त्याला म्हणतात सुरकुत्या. सखुआजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारा माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं नाही. काय म्हटलं तिने, मी म्हातारी आहे आणि माझे जे हाडं आहे ते वड्याला गेले. म्हणजे काय, की आता वडाचं झाड जसं खूप जुनं असतं ना, तशी माझी हाडं जुनी झालेली आहे. आणि ती काय म्हणते नंतर, बघा माझ्या मड्याला, मड्याला म्हणजे काय, माझ्या शरीराला बघा, मी कुठं जाणार रे, मी एकदम अशक्त झालेली आहे. सगळ्यांना समजायचंच असं नाही, पण प्रत्येकजण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. मला सखुआजी नेहमीच एक कविता वाटते. बघा किती छान लेखक म्हणतोय की माझी आजी, ती माझी जातीची पातीची नव्हती किंवा ती माझी रक्ताची नव्हती, पण ती तरीसुद्धा ही जी आजी आहे ना, ही आजी मला कविता वाटायची. ती कवितेत बोलते, कवितेत जगते. तिचे इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही. भाषिक ज्ञान म्हणजे काय, की तिने जे 90 वर्ष काढले होते ना, तिला किती अनुभव आले असतील, आणि त्या अनुभवातून ती जे शिकली, जे ती बोलत होती, जी भाषा ती बोलायची, ते लेखकाला खूप आवडायचं. आणि ते कोणाकडेच तसं ज्ञान नाही. म्हणजे माझी आजी कशी होती, ती गावातली युनिक होती, विशेषतापूर्ण होती, असं लेखक तुम्हाला सांगतोय. सखुआजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची. म्हणजे कोणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला. आता तिथे गावाची भाषा, कोणीतरी तिला म्हणायचंच मुद्दामून की म्हातारी तू का ग बाहेर निघतेस, घरी बस ना. तर काय म्हणायचे ते, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ, मरलं माणूस झिजलं कानूस, म्हातारी नवसाची भरून उरायची. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी ती सुद्धा कवितेत बोललेली आहे. आता मुलांनो बघा, म्हातारी काय म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला. मरण लोकाला याने लोगों को, मैं यहाँ हिंदी भी बताऊंगी मराठी भी. लोकांना मरण येतं, लोक फक्त मरण बघतात. एकाने काय विचारलं, म्हातारी कुठे निघाली मरायला. तुम्हाला म्हणजे लोकांना फक्त मरण दिसतं. शरण दिक्काला, शरण यानी क्या बेटा कि जो चिता रहती है जिसके ऊपर शव रखा जाता है, यानी यहाँ पर क्या दिक्काला, शरण दिक्काला, कि शरीर के लिए वो शरण है लेकिन आत्मा किसी को नहीं दिखती. माझं कपाळ, माझं कपाळ, कपाळ यानी माथा, ठीक है, फोरहेड, माझं कपाळ भरला आभाळ. वो खुद को बहुत खुशनसीब समझती है.
वो क्या कह रही है ये आप देखो. वो कहते की माझं कपाळ जे आहे हे कसं आहे, त्या भरल्या आभाळासारखं आहे की आभाळातून जेव्हा त्या भरलेल्या आभाळातून पाऊस पडतो तेव्हा जसं सगळ्या पृथ्वीला आनंद होतो, तसंच माझ्या जन्मामुळे सुद्धा माझ्या या कपाळावर जे माझं नशीब लिहिलेलं आहे हे नशीब त्या भरल्या आभाळासारखं आहे. हे तुमचं नशीब चांगलं आहे की मी तुमच्याजवळ आहे. बघा पुढचं काय आहे, मरलं माणूस झिजलं कानूस. माणसं मरतात, पण कसे मरतात तर बघा, मी कशी आहे, मी 90 वर्षाची असली तरी ज्याप्रमाणे कानूस याने काय बेटा भुट्टा, कणीस तुम्ही पाहिलं असेल की ते वाळल्यानंतर किंवा त्याचे दाणे काढल्यानंतर ते कसं दिसतं, झिजल्यासारखं दिसतं. आणि तसंच या ठिकाणी सांगितलेलं आहे की मरलं माणूस झिजलं कानूस. त्या काणसासारखं, त्या भुट्ट्यासारखं, त्या कणसासारखं माणूस सतत झिजत आहे. म्हातारी नवसाची भरून उरायची. नवसाची यानी क्या बेटा मन्नत से. ये जो बुढ़ी तुम्हारे सामने जो आजी खड़ी है ना, ये कैसी आजी है, ये नवस म्हणजे माझ्या आईवडिलांनी नवस केला म्हणून मी त्यांच्या पोटी जन्माला आली. आणि तुम अपने आप को खुशनसीब समझो कि मैं तुम्हें दादी जैसी मिली हूँ, मी तुम्हाला आजी म्हणून मिळाली आहे. हे तुम्ही तुमचं नशीब समजा आणि तुम्हाला सगळ्यांना मी भरून उरणार आहे. त्याच्यामुळे मी कुठे चालली हे मात्र तुम्ही विचारायचं नाही. आता बघा बेटा, हे सगळं ती जुळवून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं. आता तुम्हाला तुम्ही इथे पाहिलं असेल, कपाळ, आभाळ, माणूस, कानूस, नवसाची, उरायची. बघा किती सुंदर की यमक ती जुळवायची. आणि म्हणूनच तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा. अवर्णनीय आनंद यानी क्या कि जो खुशी मिलती थी उस खुशी की तुलना या उस खुशी को एक्सप्रेस करने के लिए, बताने के लिए शब्द ही नहीं है. लहानपणी शाळेत जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची. शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची. आज भी आप अगर गांव में जाते हो तो वहाँ पर जहाँ पर खेती है वहाँ पर भगवान का एक मंदिर होता है आणि त्याची ती गोष्ट सांगायची. आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची आणि वो आजी इतनी लंबी कहानियाँ बताती थी कि एक हफ्ता भर वो कहानी एक ही चलती थी. शाळेला जाताना काही वेळ, शाळेतून येताना काही वेळ, यानी जाते समय कुछ समय और घर आते समय कुछ समय हम उस आजी के पास बैठते थे. ये हमारा एक कार्यक्रम रहता था. एकदा आजीनं एक गोष्ट सहज सुरू केली. आजीने एक बार कहाणी सुरू की आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली. आणि जो कहानी उसने बताई, जी गोष्ट आजीने सांगितली ती गोष्ट दीर्घकाळ, बहुत लंबे समय तक मेरे दिल में, मेरे दिमाग में रही. आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला. देखो आजी अभी कैसे बता रही है. शेतात एक सांप होता, उस सांप का कौन बना, आदमी बना. त्याला पंख फुटले यानी उसको पंख आ गए. तो समुद्रावर गेला, वो समुंदर पे गया. 4 तपश्चर्या केली. 4 तप यानी 400 साल उसने तपश्चर्या की. परत आला. वो वापस जब आया तब क्या हुआ, देखो त्याचा बैल झाला. उसका कौन बना, उसका बैल बना. खांदा मळला, नांगर जुंपला. खांदा मळला यानी कि उसका एक कंधा ये हो गया. आणि नांगर, आप सभी को ये पता है कि किसान के पास जो हल होता है वो उसने जुंपला यानी क्या, वो उसको लगाया. फळाला नागिन डसली. फळाला यानी क्या, जो हल होता है जिससे वो ज़मीन में डाला जाता है उसको कहते फाड़. आणि त्याला नागिन डसली यानी नागिन जो थी उसने उसको काटा. बैलाची दातकुड़ी बसले यानी क्या, बैल के दांत के ऊपर दांत ऐसे बैठ गए कि वो डर के मारे वो डर गया. नांगराची नदी झाली, जो हल था उसकी नदी बनी. बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला. नागिणीला घेऊन पळाला. अब ये सब होगा क्या, ये आप भी सोच सकते हो कि बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला. वो पहले कौन था, आपको अगर याद होगा तो आप ये बता सकते हो हमें कि साप होता, त्याचा माणूस झाला, तो कुठे गेला सांगा. त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला, त्याने तपश्चर्या केली, त्याचा बैल झाला, त्याच्या फळाला नागिन डसली. मग काय झालं, बैलाची दातकुडी बसली, नदी झाली, बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिणीला घेऊन पळाला. अब ये जो है, ये जो सारी बातें हैं, ये सारी बातें आज हम ये सोच सकते हैं कि हाँ ये ऐसा
हो नाही सकता. पण तेवढ्यात काय झालं माहिती का, हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हातांच्या हालचाली, या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडत आहे, आपणच पाहत आहोत असं वाटून अंगावर शहारे यायचे. ही गोष्ट ऐकल्यानंतर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची. आणि बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे. तिथून पुढं झोपच लागायची नाही, क्योंकि वही बातें उस छोटे से बालमन पर, छोट्याशा त्या मुलावर इतका परिणाम झाला की त्याच्या स्वप्नात त्याने डोळे बंद केले की बैलाला आंघोळ घातलेली दिसायची आणि तो पुन्हा उठून बसायचा. कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिण घेऊन येईल आणि आपल्याला हे स्वप्न पडायचं बंद होईल असं वाटायचं. म्हणजेच काय की लेखकाने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याला असं वाटायचं, अरे बापरे, आपण झोपलो की माणसाला पंख फुटतील, त्याचा बैल होईल, नागिण येईल, मग ती आपल्याला आपल्या फाळाला डसेल आणि नागिणीला घेऊन पळून जाईल कोणीतरी. असं कसं होईल? आणि त्या भीतीमुळे त्याला झोपच यायची नाही. आणि मग बघा काय व्हायचं की पण कितीतरी वर्षात, कैक वर्षात म्हणजे खूप साऱ्या वर्षात असं कधी घडलंच नाही. ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच. अजूनही लेखकाच्या स्वप्नात ती गोष्ट येते, ती कथा येते. आजीने अशा कैक गोष्टी सांगितल्या, आजीने ऐसी बहुत सारी कहानियां बताई, पण एवढीच कशी मेंदूत रुतून बसली हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. यही एक कहानी दिमाग में कैसी बैठी. कारण काय, आज आपण पाहतो, हम आज पिक्चर्स देखते हैं, फैंटेसी पिक्चर्स देखते हैं कि 3D पिक्चर्स देखते हैं, और उस समय आजी जो थी वो आजी ऐसे पिक्चर दिखाती थी, यानी अपनी कहानी के जरिए. आणि म्हणून लेखकाने काय म्हटलेलं आहे की तीच माझ्या मेंदूत, माझ्या डोक्यात ती कशी भरून राहिली हा प्रश्न मात्र मला अनुत्तरित आहे. त्या काळी आणि त्यानंतर ह्या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची आणि मध्येच एकदा म्हणाली, गाव गर्तीला, सपान धरतीला, धरती दुखापली, माती हराकली. आता हे कोणाला कळणार? नंतर म्हातारीला काहीच विचारलं नाही. गाव गर्तीला, सपान धरतीला, धरती दुआपली, माती हराकली. आता याचा अर्थ काय तर आपण तो आता बघूया. अब हम इसका अर्थ देखेंगे. हालांकि देखा जाए तो जैसे की हमने पहले भी कहा है की ती फक्त यमक जुळवायची, पण त्यालाही अर्थ राहायचा. बघा त्यांनी काय म्हटलंय, गाव गर्तीला, सपान धरतीला. गाव गर्तीला, गर्ती यानी क्या बेटा, अब्रूदार, इज्जत. अगर अपना गाव इज्जतदार है, आपलं गाव जर इज्जतदार आहे, आपलं गाव जर अब्रूदार आहे, तर निश्चितपणे काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, सपान धरतीला, यानी ये जो धरती है इस धरती को भी वैसे ही अच्छे सपने आएंगे, क्योंकि अच्छे लोग तो धरती भी, यानी वो पर्यावरण भी अच्छा होगा, सुंदर होगा. बघा, धरती दुआपली, दुआपणे म्हणजे काय बेटा, सुपीक होणे, टू बी फर्टाइल. जो अच्छी यानी क्या कहेंगे हम उसे, जहाँ पर फसल अच्छी आती है, जहाँ की मिट्टी अच्छी है. पहले उसने क्या कहा कि गाँव गर्तीला, क्योंकि गाँव अगर इज्जतदार है तो यहाँ की धरती को भी अच्छे सपने आएंगे. आणि धरती दुआपली, यानी यहाँ पर जो धरती है, ये धरती जब अच्छी रहेगी, यानी इस धरती पर फसल अगर अच्छी होगी तो माती हराकली, हराकणे म्हणजे काय, खुश होणे, खूप आनंद होणे. जैसी धरती है मिट्टी भी वैसी ही रहेगी. म्हणजेच काय, आजीने याच्यातून काय सांगितलं, आजीने याच्यातून सांगितलं की बघ, इथले लोक, इथली ही जी आजी आहे आणि इथले हे जे लोक आहेत, तुमच्यासारखे जे मुलं आहेत, हे जर चांगले आहेत, इज्जतदार आहे, तर आपली धरती सुद्धा कशी राहील, सुपीक राहील, खूप सुंदर यामध्ये पिकं येतील. आणि म्हणूनच अशा गोष्टी सुद्धा सांगणं ती आवश्यक समजत होती. पण लेखकाला लहान असल्यामुळे काही कळलंच नाही. आता हे कोणाला कळणार? नंतर मात्र कोणी म्हातारीला काहीच विचारलं नाही. बाळांनो, आपण इथेच थांबूया. हा आपला पहिला भाग झालेला आहे. दुसऱ्या भागात पुन्हा भेटणार आहोत. खूप खूप धन्यवाद.